मित्रांनो, राज्यातील लाखो घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, घरकुलाचे थकीत असलेले हप्ते हे 15 मे 2026 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। राज्यामध्ये एकूण 30 लाख घरकुल मंजूर करण्यात आलेली आहेत। याच्यापैकी 5 लाख घरकुल पूर्ण झालेली आहेत। याचबरोबर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं, दुसऱ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे, तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचंही वितरण झालेलं नाही। अशा सर्व लाभार्थ्यांना 15 मे 2026 रोजी त्यांच्या थकीत असलेल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचबरोबर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे 15 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 कोटी रुपयाच्या निधीचं वितरण केलं जाणार आहे। राज्यामध्ये 30 लाख घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहेत। याच्यापैकी जवळजवळ 5 लाख घरकुलाचं काम हे पूर्णत्वाला आलेलं आहे। अशा काम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे सोलरचे असेल, वाढीव 35,000 रुपयाचं मानधन असेल, पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा हप्ता असेल, या सर्व हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। याच्यासाठी हा 10,000 कोटी रुपयाचा निधी हा 15 मे 2026 रोजी डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, मानधनाच्या या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक हा मोठा दिलासा ठरू शकतो। धन्यवाद।